गौसन्मान आवाहन अभियान अंतर्गत 27 एप्रिलला नंदुरबार जिल्ह्यात भव्य गौसन्मान रॅली। देशभरात गौमातेवर होत असलेल्या अमानुष अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर आता संतप्त जनतेचा आवाज बुलंद होऊ लागला आहे। गौमाता वाचवा संस्कृती वाचवा या निर्धारातून संपूर्ण भारतात गौसन्मान आवाहन अभियान सुरू झाले असून 27 एप्रिल रोजी देशातील तब्बल 5400 तालुक्यांमध्ये एकाच दिवशी भव्य रॅली काढली जाणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातही या आंदोलनाची ज्वाला पेटणार आहे। सकाळी 10 वाजता सर्व तालुक्यांतून हजारो गौभक्त रस्त्यावर उतरणार आहेत। नंदुरबार येथे दादावाड जैन मंदिर परिसरातून, शहादा येथे श्रीराम मंदिर चावडी चौकातून, नवापूर येथे गणपती मंदिर नगरपालिका जवळून, तळोदा येथे बालाजीवाडा आणि अक्कलकुवा येथे हनुमान मंदिर येथून रॅली निघून तहसील कार्यालयावर धडकणार आहे। ही फक्त रॅली नाही, हा गौमातेच्या सन्मानासाठी उभा राहिलेला जनसागर आहे। ही फक्त मागणी नाही, हा हिंदू संस्कृतीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। रॅलीनंतर तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना हजारो स्वाक्षऱ्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे। या निवेदनात ठाम आणि थेट मागण्या मांडण्यात येणार आहेत। गौमातेला राष्ट्रमाता घोषित करा, देशभर कठोर केंद्रीय गोसंरक्षण कायदा लागू करा, सर्व कत्तलखान्यांचे परवाने तात्काळ रद्द करा, स्वतंत्र केंद्रीय गौ मंत्रालय स्थापन करा। आता शांत बसणार नाही, गौमातेवर अन्याय सहन केला जाणार नाही। गौभक्त, गौप्रेमी आणि समस्त हिंदू बांधवांना भावनिक आणि ठाम आवाहन करण्यात येत आहे। घरातून बाहेर पडा, गौमातेच्या सन्मानासाठी एक व्हा। 27 एप्रिलला इतिहास घडवूया। ही लढाई आहे संस्कृतीची, श्रद्धेची आणि आपल्या अस्मितेची। मोठ्या संख्येने उपस्थित राहून गौसन्मान रॅलीला अभूतपूर्व यश द्या। जय गोमाता, जय श्रीराम। समस्त गोप्रेमी हिंदू बांधव भगिनींना विनंती करतो की संपूर्ण भारतामधील साधू, संत, महंत यांनी एक मोठी चळवळ गोमाता वाचवण्यासाठी सुरू केलेली आहे। गो सन्मान आवाहन अभियान हे संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण देशामध्ये हे अभियान सुरू आहे। या अभियानाचा उद्देश आहे की केंद्र सरकारने केंद्रीय गोसेवा आणि संरक्षण कायदा निर्माण करावा आणि भारतातील सर्व कत्तलखाने बंद करावे। या देशामध्ये दररोज 60,000 ते 80,000 गोवंशाची कत्तल दररोज होत आहे आणि जर का हे कत्तलखानेच बंद झाले तर संपूर्ण भारतातून हजारो गोवंशाची दररोज सुरक्षा होणार आहे। त्याचप्रमाणे स्वतंत्र गो मंत्रालय स्थापन करावं, गोमातेला राष्ट्रीय सन्मान प्रदान करावा, म्हणजे गोमातेला राष्ट्रमाता घोषित करावं। या आणि अनेक मागण्यांसाठी हे गो सन्मान अभियान चाललेलं आहे। या अभियानाअंतर्गत दिनांक 27 एप्रिल रोजी भारतातील 5400 तहसील मध्ये एकाच दिवशी, एकाच वेळेस केंद्र सरकारला म्हणजे प्रधानमंत्री, राष्ट्रपती, राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल यांना निवेदन दिली जाणार आहे आणि त्याबरोबर हजारो स्वाक्षरींचे ते निवेदन असेल। असे संपूर्ण भारतातून किमान 50 कोटी स्वाक्षरींचे निवेदन हे संपूर्ण भारतातून दिलं जाणार आहे। आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्येही नंदुरबारच्या 6 तालुक्यांमध्ये गो सन्मान रॅलीचे आयोजन केलेलं आहे। नंदुरबार तालुक्यात म्हणजे नंदुरबार शहरामध्ये दिनांक 27 एप्रिल 2026 सोमवार रोजी सकाळी 10 वाजता दादावाडी जैन मंदिर उड्डाणपुलाच्या खालून या ठिकाणून या रॅलीला सुरुवात होणार आहे। त्यात वेगवेगळे भजन मंडळी असतील, गोमाता असेल आणि तिथून ती रॅली तहसील कार्यालयापर्यंत जाणार आहे। साधारण अर्धा तास ही जवळजवळ अर्धा किलोमीटरची रॅली असणार आहे आणि या रॅलीमध्ये साधू, संत आणि शेकडो हजारो आपण गो भक्त त्यामध्ये सहभागी व्हावं। 27 एप्रिलला गो सन्मान रॅलीमध्ये सकाळी 10 वाजता जैन मंदिर दादावाडी येथून सुरुवात होणार आहे। नंदुरबार पासून आपण सर्वांनी त्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यासाठी आणि भारतातील सर्व कत्तलखाने बंद व्हावे, गोमातेला सन्मान मिळावा यासाठी सर्वांनी 27 तारखेला सकाळी 10 वाजता दादावाडी जैन मंदिर या ठिकाणी उपस्थित राहावं, असं आवाहन मी गो सेवा
गो सन्मान आवाहन अभियानामार्फत करतो. आपण सर्व जिल्ह्याभरातील प्रत्येक तहसीलमध्ये सकाळी 10 वाजता या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतो. जय गोमाता, जय श्रीराम.